नमस्कार मित्रांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आणखीन एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल. सो ह्या स्टॉकचं मित्रांनो कम्प्लिटली फंडामेंटल ॲनालिसिस आपण ह्या ठिकाणी करणार आहोत आणि करंट प्राईजवर, करंट लेवलवर ह्या स्टॉकमध्ये बाईंग करणं कितपत योग्य आहे किंवा योग्य नाही ह्याविषयी देखील आपण ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल सो सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बाजूलाच असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. तर मित्रांनो, ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे वरुण बेव्हरेजेस लिमिटेड. ओके, सो करंट प्राइस आहे मित्रांनो 1228 रुपये ह्याचं करंट प्राइस आहे आजच्या दिवशी. तर मित्रांनो, ही कंपनी नेमकं करते काय हे पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, जी पेप्सिको कंपनी आहे, ठीक आहे, जगातली सगळ्यात मोठी बेवरेज कंपनींपैकी एक पेप्सिको मानली जाते. सो ह्या पेप्सिको कंपनीचे जे काही मित्रांनो प्रोडक्ट्स आहेत, त्याचं जे काही बॉटलिंग आहे, त्याचं जे काही इंडियामध्ये प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनचं काम आहे ते वरुण बेव्हरेजेस लिमिटेड ह्या ठिकाणी करते. ह्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता की बॉटलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ बेव्हरेजेस, ओके, हे काम ही कंपनी करते. आता मित्रांनो, पेप्सिकोचे बरेचसेच ब्रँड्स आहेत ह्या ठिकाणी, त्यांचं बॉटलिंग, त्यांचं प्रोडक्शन आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे ऑल ओव्हर इंडियामध्ये वरुण बेव्हरेजेस लिमिटेड ह्या ठिकाणी करतं. आणि त्याचबरोबर मित्रांनो, वरुण बेव्हरेजेस लिमिटेड जे सेकंड लार्जेस्ट बॉटलिंग कंपनी आहे पेप्सिकोची पूर्ण जगामध्ये. मुख्य म्हणजे ह्या कंपनीचं ऑल ओव्हर इंडियामध्ये कोणतंही कॉम्पिटिशन नाही आहे. पेप्सिकोचे जितकेही प्रोडक्ट्स आहेत मित्रांनो, त्याचं जे काही पॅकेजिंग डिस्ट्रीब्युशनचं जे काही काम आहे ते कम्प्लिटली ह्याच कंपनीकडे आहे. 2040 पर्यंत ह्यांच्याकडे ते कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे ह्यांची एक चांगली मोनोपॉली आहे असं तुम्ही म्हणू शकता. आता मित्रांनो, जरा नजर टाकूया ह्याच्या रिटर्न्सवर. तर मित्रांनो, बघू शकता एका महिन्यामध्ये 4.63% मायनस आहे रिटर्न. 6 महिन्यामध्ये मित्रांनो खूप चांगले रिटर्न जनरेट केले आहेत. 40.35% रिटर्न्स यांनी दिलेले आहेत. एका वर्षामध्ये मित्रांनो 104%. 5 वर्षामध्ये मित्रांनो 516%, म्हणजे ऑलमोस्ट 5 पट ह्याने पैसे केलेले आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्ही बघितलं 2016 पासून, नोव्हेंबर 2016 पासून आतापर्यंत 840% रिटर्न्स ह्याने जनरेट करून आपणाला दिलेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट तुमची इन्व्हेस्टमेंट ह्याने 8 पट केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण वरुण बेव्हरेजेस लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रोडक्ट्सवर ह्या ठिकाणी आपण थोडीशी नजर टाकूया. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जे काही प्रोडक्ट्स तुम्ही बघत असाल हे सगळे वरुण बेव्हरेजेस लिमिटेडचे प्रोडक्ट्स आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्ही इंडियन असाल तर असं शक्यच नाही की ह्यातले कोणत्याही प्रोडक्ट्स तुम्ही आत्तापर्यंत कन्झ्युम केलेले नाही आहेत. म्हणजे मित्रांनो बघा, पेप्सीचे जितकेही प्रोडक्ट्स आहेत ते हेच बॉटलिंग करतात, हेच ह्याचं डिस्ट्रीब्युशन आणि प्रोडक्शन करतात. माउंटन डिओ तुम्हाला माहीत आहे, मिरिंडा तुम्हाला माहीत आहे, 7up तुम्हाला माहीत आहे, निंबूज, माउंटन डिओ आईस, एनर्जी ड्रिंक आहे स्टिंग नावाची, ओके, क्लब सोडा, ड्यूक्स नावाचा सोडा तुम्हाला माहीतच असेल, ठीक आहे, लिम्प्टन आईस टी नावाचा एक प्रोडक्ट ह्यांचं प्रोडक्ट आहे मित्रांनो, ट्रॉपिकाना आहे, स्लाइस आहे, ठीक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जे काही मिनरल वॉटर आहेत, ॲक्वाफिन वगैरे, हे सुद्धा ह्यांचे काय आहेत प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे ऑलमोस्ट माझ्या मते जे काही इंडियामध्ये बेव्हरेज मार्केट आहे ना, त्यातले 90% प्रोडक्ट्स तर मित्रांनो ह्यांचेच आहेत. डेअरी बेस्ड प्रोडक्ट्स मित्रांनो जे आहेत ते आहेत मँगो शेक, कोल्ड कॉफी, ओके, चॉकलेट शेक, ओके, हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. माझ्या मते ह्यातले ऑलमोस्ट 90% प्रोडक्ट तरी तुम्हाला माहीतच असतील मित्रांनो, तुम्ही ते कन्झ्युम केले असतील. बट कधीही तुमच्या मनात विचार आला नसेल की हे प्रोडक्ट्स कोणती कंपनी बनवते. तर हे प्रोडक्ट्स मित्रांनो बनवते वरुण बेव्हरेजेस लिमिटेड. आता आपण विचार करूया थोडासा ह्यांच्या फंडामेंटल्सबद्दल. तर मित्रांनो, फंडामेंटल्स वरूनच आपल्याला ठरणार आहे की आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे का नाही. ऑलरेडी मी ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवलं होतं मित्रांनो. 2 वर्ष आधीच मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती, ठीक आहे. पण करंट लेवलवर मी आता इन्व्हेस्टमेंट करत नाही आहे, ठीक आहे. तर त्याचंही कारण मी तुम्हाला पुढे जाताना सांगेन. मित्रांनो बघा, मार्केट कॅपिटलायझेशन बघा मित्रांनो, 79,882 करोड मार्केट कॅपिटलायझेशन आहे, म्हणजे लार्ज कॅप स्टॉक हा आहे सध्या. पी मित्रांनो खूप जास्त आहे, 55.5% पी, म्हणजे मित्रांनो प्राइस टू अर्निंग रेशो ज्याला आपण म्हणतो, हा स्टॉक मित्रांनो खूप जास्त महाग आहे हा, ठीक आहे. म्हणजे व्हॅल्युएशन खूप जास्त आहे या स्टॉकचं. जे प्राइस तुम्ही पे करताय आणि जी स्टॉकची व्हॅल्यू आहे त्याच्या पट्टीने जर तुम्ही विचार केला, त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार केला तर ह्या स्टॉकची किंमत खूप जास्त आहे, ठीक आहे. पी खूप जास्त हाय आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 17.4% आहे, म्हणजे चांगला कॅपिटल, म्हणजे चांगला ह्या ठिकाणी काय आहे रिटर्न आहे. त्यानंतर मित्रांनो, करंट प्राइस आहे 1230 रुपये आणि बुक व्हॅल्यू आहे 74 रुपये. जर मित्रांनो करंट प्राइसचा जर तुम्ही बुक व्हॅल्यूच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे प्राइस जे आहे ना मित्रांनो ते ऑलमोस्ट 17 पटीने जास्त आहे. म्हणजे हा स्टॉक खूपच जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे, हे तुम्हाला आत्ता कळालंच असेल. रिटर्न ऑन इक्विटी मित्रांनो 18.6% आहे. जे काही इक्विटी होल्डर्स आहेत त्यांना खूप चांगला रिटर्न ह्या ठिकाणी मिळत आहे. डिव्हिडंड यील्ड मित्रांनो खूप जास्त कमी आहे, 0.20%, म्हणजे ह्यामध्ये हा खूप जास्त मार खातोय असं मला वाटतंय. सध्या तरी मित्रांनो या फंडामेंटलचा तुम्ही विचार केला तर स्टॉकचं एकच कंक्लुजन निघतं, खूप जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे माझ्या दृष्टिकोनातून तरी. आता मित्रांनो थोडंसं आपण खाली जाऊया आणि मित्रांनो ह्या ठिकाणी आपण बघूया क्वार्टरली रिझल्ट्स. मित्रांनो बघितलं तर ह्यांची जी काही सेल्स आहे मित्रांनो
ती क्वार्टर वाईज जर तुम्ही विचार केला तर वाढत चाललेली आहे. म्हणजे 2019 पासून आतापर्यंत जर तुम्ही विचार केला तर सेल्स जे आहे मित्रांनो ऑलमोस्ट ह्या ठिकाणी दुप्पट होताना आपल्याला दिसत आहे. आणि एक्सपेन्सेस मित्रांनो, खर्च जर कंपनीचे बघितले तर खर्च सुद्धा मित्रांनो त्या प्रपोर्शनमध्ये ह्या ठिकाणी वाढलेले आहेत. डिस्ट्रीब्युशनचं काम जे असतं ते मित्रांनो खूप जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह असतं. सो खर्च वाढणं ह्या ठिकाणी साहजिकच आहे. कंपनीचा बिझनेस वाढला तर खर्च सुद्धा ह्या ठिकाणी वाढणारच आहेत. नेट प्रॉफिट आणखीन एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. नेट प्रॉफिट जर तुम्ही बघितले सप्टेंबर 2019 मध्ये 81 करोड होते आणि आता आहे 395 करोड. ओके, सो ही खूप चांगली ह्या ठिकाणी मित्रांनो प्रॉफिट ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे प्रॉफिट ग्रोथ, सेल्स पण वाढलेले आहेत, एक्सपेन्स पण वाढलेले आहेत, पण प्रॉफिट सुद्धा त्या प्रपोर्शनमध्ये वाढलेला आहे. ही खूप चांगली गोष्ट ह्या ठिकाणी आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मित्रांनो बघितलं तर 2012 पासून ते आतापर्यंतची जी काही सिच्युएशन आहे त्याविषयी आपण ह्या ठिकाणी थोडीशी चर्चा करूया. सेल्स बघा मित्रांनो, 2012 पासून 1800 कोटी सेल्स होती आणि आता हे फायनान्शियल इयर संपता 12,693 कोटीची सेल्स झालेली आहे. म्हणजे खूप चांगली मित्रांनो ही जंप आहे सेल्समध्ये. एक्सपेन्सेस मित्रांनो बघितलं तर 2012 साली 1572 कोटी होते, आता ऑलमोस्ट 10,000 कोटी ह्यांची काय झालेली आहे एक्सपेन्सेस इतके ह्या ठिकाणी वाढलेले आहेत. ठीक आहे, पण सेल्स पण वाढलेले आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्यानंतर मित्रांनो नेट प्रॉफिटचा जर विचार केला, ह्या वर्षाचा नेट प्रॉफिट आहे मित्रांनो 1501 कोटी आणि 2012 साली होता 25 कोटी. 25 कोटीवरून डायरेक्टली 1500 कोटींची प्रॉफिट जंप मित्रांनो. खूप चांगली ग्रोथ आहे, खूप ट्रिमेंडस ग्रोथ आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कंपाऊंड सेल्स ग्रोथ मित्रांनो बघितलं तर 5 वर्षामध्ये 18%, 3 वर्षांमध्ये 20% आहे. ठीक आहे, सो ही खूप चांगली सेल्स ग्रोथ ह्या ठिकाणी आहे. कंपाऊंड प्रॉफिट ग्रोथ जर मित्रांनो ह्या ठिकाणी बघितली सो 72% 5 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये 32%. ठीक आहे, सो ही सुद्धा खूप चांगली ह्या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता बॅलन्स शीटचा मित्रांनो जरा विचार केला तर ह्या ठिकाणी काही खटकण्यासारख्या गोष्टी मला वाटतात. शेअर कॅपिटल मित्रांनो बघू शकता 2012 साली ह्या ठिकाणी होतं 27 कोटी आणि आता झालेलं आहे 650 कोटी. सो मित्रांनो, तो जसं की तुम्हाला माहितच आहे शेअर कॅपिटल वाढणं हे एका दृष्टिकोनातून चांगलं नसतं, कारण ह्या ठिकाणी कंपनी आपली इक्विटी खूप जास्त लूज करते असं मला वाटतंय. आता मित्रांनो रिझर्व्ह बघा 145 कोटी होते 2012 साली आणि आता झालेले 4165 कोटी. सो रिझर्व्ह सुद्धा ह्या कंपनीचे खूप चांगले या ठिकाणी वाढलेले आहेत. बॉरोइंग्स म्हणाल म्हणजे कंपनीवरची जी काही कर्ज आहेत 2012 मध्ये 1940 होती, आत्ता आहे 2371. म्हणजे जी कर्ज आहेत मित्रांनो ती ह्यांनी मेंटेन ठेवलेली आहे, जास्त ओव्हर बॉरोइंग ह्यांनी केलेलं नाहीये. सो ही एक चांगली गोष्ट ह्या ठिकाणी मला वाटत आहे सध्याच्या कंडिशनमध्ये पाहिलं तर. कॅशफ्लो मित्रांनो ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मधून जो आलेला आहे तो 1231 कोटी ह्या वर्षी आपल्याला म्हणजे 2021 साली आपल्याला पाहायला मिळालेला आहे, जो एक चांगला कॅश फ्लो ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता मित्रांनो कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज 1008 कोटी मित्रांनो ह्या ठिकाणी निगेटिव्ह कॅश फ्लो आपल्याला दिसत आहे. आता थोडंसं आपण डीपमध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूया की हा कॅश फ्लो का निगेटिव्ह आहे. तर मित्रांनो बघा, कंपनीने फिक्स्ड असेट परचेस केलेली आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कंपनी इन्व्हेस्टमेंट करत आहे आपल्या बिझनेसमध्येच पुन्हा एकदा. पण मित्रांनो आणखीन एक खटकण्यासाठी गोष्ट मला ही वाटते की ह्या ठिकाणी कंपनीचे जे काही अदर इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या होत नाही आहेत. ठीक आहे, म्हणजे बघा कंपनीने इंटरेस्ट रिसिव्ड जर तुम्ही म्हणाल तर इंटरेस्ट रिसिव्ड फक्त 13 कोटींचा आहे. म्हणजे इतक्या मोठ्या कंपनीमध्ये फक्त 13 कोटींचा इंटरेस्ट कंपनीला मिळतोय. म्हणजे त्यांचे डिबेंचर्स असतील, त्यांचे जे काही बॉन्ड्स असतील, ओके, अदर काही इन्व्हेस्टमेंट्स असतील त्यामधून. ठीक आहे, किंवा कंपनीचे काही FDs असतील, तर ह्यामध्ये मित्रांनो फक्त 13 कोटीचा इंटरेस्ट रिसिव्ड झालेला आहे. सो खूप कमी आहे असं मला वाटतं. डिव्हिडंड रिसिव्ड कंपनीची अदर कंपनीजमध्ये काहीच होल्डिंग दिसत नाहीये. ठीक आहे, सो ही सुद्धा एक निगेटिव्ह गोष्ट आहे. थोडे तरी डिव्हिडंड्स वगैरे ह्यांना मिळत असायला हवे होते असं मला वाटतं. त्यानंतर मित्रांनो ॲक्विजिशन ऑफ अदर कंपनीज, कोणत्याही कंपनीमध्ये ह्यांनी काही ॲक्विजिशन ह्या ठिकाणी केलेलं नाहीये. ह्याच्या आधी 2016-17 मध्ये केलेलं होतं, पण त्यानंतर कोणत्याच दुसऱ्या कंपनीमध्ये काही ॲक्विजिशन ह्यांनी केलेलं नाहीये. अदर इन्व्हेस्टिंग आयटम्स मित्रांनो काही यांनी 205 कोटीची यांनी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. बट मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनी जास्त इन्व्हेस्टमेंट कोठे करते आहे असं मला वाटत नाहीये. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन नाही असं मला थोडंसं या ठिकाणी वाटतंय. त्याच्यानंतर मित्रांनो कॅश फ्रॉम फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज मित्रांनो जर बघितलं 178 कोटी ही मायनस आहे. ठीक आहे, हरकत नाही. कंपनीचे ज्या काही सेल्स ग्रोथ आहे, जे काही प्रॉफिट ग्रोथ आहेत त्यानुसार जर तुम्ही बघितलं तर ही एक चांगली माझ्या मते कॅश फ्लो आहे. कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज एक चांगला हा कॅश फ्लो या ठिकाणी आहे. ठीक आहे, आता मित्रांनो बघा शेअर होल्डर्स पॅटर्न ह्या ठिकाणी सुद्धा एक खटकण्यासारखी गोष्ट आहे की प्रमोटरची जी काही होल्डिंग होती ती 68.4% होती 2020 मध्ये आणि आता झालेले आहे 63.90%. थोडीशी कमी झालेलं आहे, पण अद्याप प्रमोटर होल्डिंग ह्या ठिकाणी खूप जास्त स्ट्रॉंग आहे असं मला वाटतंय. FIS जर मित्रांनो बघितलं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर 2020 साली 19.82% ग्रोथ म्हणजे यांची इन्व्हेस्टमेंट होती ती यांनी वाढवलेली आहे, आता केलेली आहे 26.45%.
सो ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. DIS जे काही डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स आहेत मित्रांनो, त्यांची 3.42% या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आहे, जी कमी झालेली आहे 2020च्या कंपॅरिझनमध्ये. ठीक आहे, ऑलमोस्ट त्यांनी आपली जी काही इन्व्हेस्टमेंट होती या स्टॉकमध्ये ती अर्धी करून टाकलेली आहे मित्रांनो. आता चर्चा करूया की ह्या स्टॉकमध्ये करंट लेवलवर इन्व्हेस्टमेंट करणं योग्य आहे का नाही. तर मित्रांनो काही पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स मी तुम्हाला ह्या ठिकाणी डिस्कस करू इच्छितो. की सगळ्यात पहिला पॉईंट मित्रांनो, जो स्टॉक आहे तो 17 पट महाग आहे. ठीक आहे, सो ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यानंतर मित्रांनो शेअर कॅपिटल जे आहे ते मित्रांनो इन्क्रीज होत आहे या ठिकाणी. ठीक आहे, सो ती सुद्धा एक ह्या ठिकाणी मला निगेटिव्ह गोष्ट वाटते. प्रमोटर होल्डिंग मित्रांनो ह्या ठिकाणी काय होत आहे, डिक्रीज होत आहे. ठीक आहे, ही एक निगेटिव्ह गोष्ट आहे. आणि मित्रांनो कंपनीच्या ज्या काही अदर इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या खूपच जास्त कमी आहेत. ठीक आहे, किंवा ऑलमोस्ट तुम्ही नाही म्हणालात तरी सुद्धा मित्रांनो चालेल. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी आणखीन काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण पाहूया. की नो कॉम्पिटिशन. ठीक आहे, कॉम्पिटिशन काही नाही आहे कंपनीला. पूर्ण इंडियामध्ये जे काही बेवरेजचे मोठे मोठे ब्रँड्स आहेत ती हीच कंपनी काय करते, प्रोड्यूस करते आणि डिस्ट्रीब्यूट करते. सो कॉम्पिटिशन काही नाही आहे. नेट प्रॉफिट जर तुम्ही म्हणालात मित्रांनो, नेट प्रॉफिट वाढत आहे. ठीक आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जे काही कंपनीवरची कर्ज आहे ती कर्ज बिलकुल सुद्धा वाढत नाही. त्यांनी कर्जाचा जो काही आकडा आहे तो मेंटेन ह्या ठिकाणी ठेवलेला आहे. सो ह्या काही पॉझिटिव्ह गोष्टी मला वाटतात. पण तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर स्टॉक काय आहे, खूपच जास्त मित्रांनो ओव्हर व्हॅल्यूड आहे. सो मित्रांनो मला असं वाटतं की तुमचा जो काही पोर्टफोलिओ आहे त्याच्यातील फक्त 3 ते 4% किंवा जास्तीत जास्त 5% भागच तुम्ही या स्टॉकमध्ये या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला हवा. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही इन्व्हेस्ट करायला नको आहे. आता मित्रांनो हा स्टॉक तुम्हाला कधी बाय करायचा आहे. जर तुम्ही लॉंग टर्मसाठी बाय करणार असाल तर आता थोडे थोडे स्टॉक्स तुम्ही बाय करू शकता. पण माझं असं मत आहे मित्रांनो की ज्या वेळेला स्टॉकमध्ये करेक्शन येईल त्यावेळी तुम्ही हा स्टॉक बाय करा. आता नुकतीच ह्यामध्ये मित्रांनो करेक्शन आली होती. WHO ठीक आहे, म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काय सांगितलं होतं की जे काही हे बेवरेज कंपनीज आहेत ह्यांच्यावरचे टॅक्सेस तुम्ही वाढवा, कारण ह्याच्यामुळे लोकांची हेल्थ खराब होते. सो ज्याच्यामुळे ज्यावेळी तुम्ही ह्याच्यावरचे टॅक्सेस वाढवाल त्यावेळेला ह्यांची सेल्स काय होईल, ड्रॉप होईल, त्याचं कन्झम्पशन ऑटोमॅटिकली कमी होईल. त्यावेळेला ह्या स्टॉकचं प्राइस काय झालं मित्रांनो, खूप जास्त ह्या ठिकाणी फॉल झालं होतं. आता 21% ह्याच्यामध्ये फॉल आला होता. सो ही एक अपॉर्च्युनिटी होती आणि आता स्टॉक काय करतोय, पुन्हा एकदा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. दारू, सिगरेट ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या शरीरासाठी हानिकारक आहेत आणि गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षी ह्यांच्यावर टॅक्सेस लावतं. ठीक आहे, तरीसुद्धा ह्यांचं कन्झम्पशन कमी होत आहे का, नाही, दिवसेंदिवस ह्यांचं कन्झम्पशन वाढतच आहे. त्याच पद्धतीने जरी ह्याच्यावर टॅक्सेस लागले तरी हा काय असेल, टेम्पररी काय असेल ह्याच्यावरचा हा आघात असेल. त्यानंतर हा स्टॉक काय करेल, पुन्हा एकदा रिकवर करेल. सो जेव्हा जेव्हा हा स्टॉक तुम्हाला खालील साईडला मिळेल, थोडासा ह्याच्यामध्ये करेक्शन येईल 10% 20%, त्यावेळी हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड हॅव गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.